लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. त्यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात व्यक्तींकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर आम्हाला गर्व आहे, आम्ही एक निष्कलंक आणि प्रामाणिक खासदार निवडून दिला असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. त्यासोबतच राजाभाऊ वाजे यांचं छायाचित्रही झळकत आहे. या बॅनरने परिसरातील नागरिकांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर राजाभाऊ वाजे यांनी मात्र पक्षाशी निष्ठा कायम ठेवली आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याची भूमिका स्पष्ट केली. पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली असल्यानं समर्थकांकडून त्यांच्या निष्ठा आणि प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जात आहे. मात्र हे बॅनर नेमकं कोणी लावलं याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान या बॅनरबाजीमुळे नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे पुन्हा एकदा निष्ठावान खासदार म्हणून चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.